एक द्या ना. किड्या बरेच दिवसात बदाम नाही रे खाल्ले. मम्मा गॅरी आलाय. दोघांनी नीट लक्षात ठेवा, दार उघडायचं नाही. मम्मा तो बेल वाजवतो. बेल वाजवू दे, दार ठोकू दे, नाही तर दार तोडू दे, पण दार उघडायचं नाही. शनाया, या बेबी. शनाया मी आहे, दार उघड. टुडू तो आवाज देत होता ना. आवाज दिला तरी चालेल, दार उघडायचं नाही. आवाज तर येतो, हे दार का नाही उघडत? केड्या झोपला की काय? केड्या, अरे आरडाओरडा करतो. आरडाओरडा केला तरी चालेल, दार उघडायचं नाही. आजूबाजूची जमले म्हणजे मोर्चे आले तरी चालतील, दार उघडायचं नाही. दार उघडायचं नाही. हे शनाया आणि केडी यांचे आवाज तर येत आहेत, पण दार का नाही उघडत आहेत? नाही, हे आतच आहेत पण मुद्दाम नाही उघडत येतात. काय करू काय करू? हा, आयडिया. हे बरोबर नाही ना. माझं ऐकणार ना तू. 500ची नोट. किड्या 500च्या नोटीसाठी एवढा लालच बरा नाही रे. किड्या तुझे 10% घालवू नको या 500च्या नोटीसाठी. बरं चेंज मी घेऊ का ती नोट? मी शॉपिंग तरी करेन ना. मग आपल्या दोघींसाठी लिपस्टिक घेत. नो प्रिन्स, नो नो. फोन आला तरी चालेल, दार उघडायचं नाही. मी सांगते का. मेसेज करू नको, त्यापेक्षा मी सांगते तसा मेसेज कर. कट केलं. ओके डन. तरी आता मम्मा भेटू देणार नाही. मी तुला उद्या भेटते ठरलेल्या ठिकाणी. थँक गॉड. चालेल. आय लव्ह यू शनाया. बाय. मम्मा त्याचा रिप्लाय पण आला. येस, असंच झालं पाहिजे. तुझं प्रेम त्या गॅरीच्या गळ्यात असं अडकलं पाहिजे ना, म्हणजे काटा असतो ना काटा, तसं त्याला बाहेर टाकावंसं वाटलं तरी टाकता येणार नाही आणि गिळावंसं वाटलं तरी गिळता येणार नाही. येस. येऊ. नाही, हे होईल तेव्हा होईल, पण तेवढी माझी 500ची नोट गेली हो. लक्ष्मी दारातून आली आणि परत गेली. सौमित्र. हेलो. हेलो राधिका जी, मैं आपका बहुत बड़ा फैन बोल रहा हूँ. काय चके बोलू नकोस, पटापट बोल. आईस्क्रीम तुला मला सांग, तुला कुठला आईस्क्रीम आवडतं? मला काय कोणतंही आवडतं. पण एखादा फ्लेवर सांग ना. डेफिनेट. मला सगळे फ्लेवर आवडतात. असं काहीतरी उत्तर देणार तू. बरं, दार उघडता येतं तुला? हो येतं का? दार उघड लवकर. आईस्क्रीम वितळेल. आईस्क्रीम घेऊन आलोय मी. तू आलायस? आईस्क्रीम आईस्क्रीम आहेत कुठे? आई अथर्व. सांगते ना हळू. झोपलेत सगळे. यार काय मुंबईत राहून झोपतात कसले यार इतक्यात? हे आईस्क्रीम घेऊन आलोय ना मी. आता त्यांना माहिती होतं का की तू आईस्क्रीम घेऊन येणार आहेस? अरे पण सौमित्र आहे, तो कधीही येऊ शकतो हे तर माहिती होतं ना. बरं ऐक, हे बघ,
जाऊ दे आता, अथर्व झोपलाय तर अथर्वसाठी आईस्क्रीम आहे, ते त्याला उद्या दे. हा तुझ्यासाठी कोण आहे, हा हा ठेव. आणि मी हे माझा आईस्क्रीम हे आपण आता खाऊया. ऐक ऐक, मी उद्याला अथर्व बरोबर खेळ. हे राहू दे आता. काय बोर करतेस यार राधा तू. ऐक ना. बरं ठीक आहे, माझा आईस्क्रीम तर धर, मी आलो, हे सगळं फ्रीज मध्ये ठेवून येतो. ओके. हा ए, अथर्व अरे एक सौमित्र. झोप 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 झोप, मी आईशी बोलतोय. आईस्क्रीम ठेवलाय रे फ्रीज मध्ये, आईस्क्रीम ठेवलाय रे. बरं ऐक, बस बस बस, महत्वाचं बोलायचं. बस बस काय बस. बोलायचंय आता? अगं बस तर, बस बस. हे घे तुझं आईस्क्रीम. हा बरं ऐक, महत्वाचं बोलायचंय म्हणजे आपल्या नाही, तुझ्या आनंद भाऊजींबद्दल काय आनंद भाऊजींबद्दल काय बोलायचंय? सांगतो ना. नाही, त्यांनी फोन केला का? तेच तर ना, ते माझ्यासमोर प्रॅक्टिस करताना 1000 वेळा फापलत होता. तू कसला पप्पांना फोन करणार आहे त्याच्या? बिचारे. कसला हे ना लाडावून ठेवलंयस ना तू, त्यामुळे तसला काही विचार नाही. लाडू नुसता लाडावून ठेवलाय त्याला. मी लाडवून ठेवलाय? म्हणजे काय जबाबदारी कळायला नको का त्याला आता स्वतःची? ती जेनी ती बिचारी किती वेळ वाट बघणार आहे अजून? पप्पा तू तर फार चिडून राहिला त्यांच्यावर. नाही तर काय करणार सांग. आता माझ्यासमोर प्रॅक्टिस करताना पण पप्पा मने काय वाटायचे की मने जेनी माटे लग्न करावं परवानगी. अरे ह्याच्या पुढे जातच नाही गाडी. आता प्रेम केलंय तर घाबरायचं कशाला? सरळ सांगून टाकायचं ना. हो ग. नाही करा आता, सगळ्यांना ते प्यार किया तो डरना क्या सारखं होत नाही ना. म्हणजे आपल्याला जे वाटतंय समोरच्या व्यक्तीबद्दल ते प्रत्येक वेळेला तिला सांगणं जमेलच असं नाही ना. म्हणजे काय नाही काय, आईस्क्रीम मस्त आहे. मला सांग, ते हॉटेलचं प्रकरण जे काय झालं त्यामुळे घरात काय राहणार नाही ना? काय नाही, सगळं ठीक आहे. हा, हे अस्वस्थ होत आहे. होणारच, इगो हर्ट झालाय ना त्याचा. पण सौमित्र, मी आता ठरवलं यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही. बेस्ट, हेच कर. काही लक्षात देऊ नको. अथर्वला जप पास झालं की सोड ग. कुठल्या विषयावर जातोय आपण? आपला मेन फोकस काय आहे? आनंद भाऊजी आणि जेनीचं लग्न. करे. हा सौमित्र, पण त्यातल्या त्यात एक बरं आहे की जेनीच्या मम्मीनी होकार दिलाय लग्नाला. हो यार, हो. पण हा गुज्जूबाई जर काही बोललाच नाही ना पुढे, तर आपल्याला जायला लागेल त्याच्या घरी. काहीही झालं तरी आनंद भाऊजी आणि जेनीचं लग्न आपण लावून द्यायचं म्हणजे द्यायचं. ये बा ऍटिट्यूड पाहिजे. आग लगा दे बेबी फायर. आता लवकर लवकर खाते ढितळतंय सगळं. मॅडम, तुमचे नूडल्स चीज टाकून. मम्मा कुठे गेली? मला काय माहित, सकाळी उठून मला ऑमलेट करायला लावलं, बसा बसा खाल्लं आणि गेल्या कुठेतरी. मम्मा कुठे गेली असेल? शैतान का नाम लिया हाजिर. बघू काय आणलं? ई मम्मा, हे सगळं किती चीप आहे. हे लेडीज आहे. रस्त्यावर नाही आणलंय. रस्ते का माल सस्ते में 200 रुपया 200 रुपया. तुला माहिती 2 टी-शर्ट वर 1 जीन्स फ्री. मी नाही घालणार आहे असले कपडे. तू पण ना शनू बेबी, कधी कधी या येड्या केड्यासारखी बोलतेस. ओ मामा. मामा हा मामा, काही बोलू नका तुम्ही. काही काय बोलते? चुप. तुला काही चॉईस आहे का? हा? शनू बेबी, हे कपडे आहेत ना, ते घालायचं नाहीयेत, फक्त दाखवायचे. डॅडीला असं भासवायचं की हे कपडे आणि ही ज्वेलरी तुला आदित्य जागीरदारने घेतलीये. सगळे ब्रँडेड आहेत, तुझ्यावर खूप सारा पैसा खर्च करतोय तो, असं सांगून गॅरीला चढवायचं, जेलस करायचं. हो, इलेक्ट्रिसिटी, किराण्याचं बिल, दूधवाल्याचं बिल, ह्याच्यासाठी पैसे द्या म्हटलं तर नव्हते. हे सगळं आणायला पैसे कुठून आले तुमच्याकडे? हा, किराण्यासाठी पैसे द्या ना. माझ्याकडे काही शिल्लक नाहीये. हा, आता नाहीयेत. हा, मग हे घेतलं तेव्हा कुठून आले? तुला काय करायचंय? जा माझ्यासाठी हुंजाटी घेऊन ये जा. कधी कधी मला वाटतं मी शनू बेबी का नाही. शानू बेबी, येस मम्मी. तुला कळलंय ना आता काय करायचं ते? काय करायचंय? शानू बेबी, गॅरीला असं भासवायचं
कळलं? येस. येस. राधिका, हे राधिका, काय घरी होती? हा, आज एकदम आत्ता अचानक. तुझ्या हातची कॉफी प्यायला आली आज. वा, थांब करते, बस. अगं 2 मिनिटं बसशील, गप्पा मारशील, मग कॉफी कर. बर, बस. चला, मला इतकं बरं वाटलं ना, म्हणजे अजूनही मैत्रिणीची गप्पा माराव्याशा वाटतात, तिला भेटावंसं वाटतं. 1 मिनिट, तू सुद्धा सुबोध सारखं इमोशनल बोलू नकोस प्लीज. आज तुला भेटायला आले मी, वेळ काढून. ठीक आहे, सॉरी. नाही, खरं तर मलाही हल्ली वेळ नसतो. नानाजी सुद्धा ओरडत होते की तू हल्ली येतच नाहीस, बसतच नाही, गप्पा मारत नाहीस. अरे वा, रेवती आली का हो? चहा मांडती बरं, थांब. ओ आई, राधिकाच्या हातची कॉफी प्यायला आली आहे मी आज. बनवेल मग. ए, तुझ्या नवीन शोचं कुठवर आलं? कसं चाललंय का? मस्त सुरू आहे. बरं, टेलिकास्ट सुरू झाला की बघायचंय आणि मला सांगायचंय कसा वाटतोय ते. नक्की. बरं, तुझ्या नवीन कॉन्ट्रॅक्टचं काय झालं? काय सध्या खूप काम आहे, वर्कलोड खूप आहे, पण सगळी माणसं चांगली आहेत, मेहनत करतात, म्हणून सगळं भागतंय. नशीब लागतं असा स्टाफ मिळायला. ई, आनंद आणि जेनीचं कुठपर्यंत आलंय? कुठपर्यंत आलंय म्हणजे काय? जेनीच्या मम्मीनी परवानगी दिलीये, पण आनंद भाऊजी त्यांनी घरी अजून काही सांगितलेलंच नाही. असं काय करतोय तो? तेच तर ना, ते त्यांच्या पप्पांना घाबरतात ना. असं करून कसं चालेल? कधीतरी सांगावंच लागेल ना त्याला. तेच तर, तेच सांगतोय सौमित्र. जर समजा आनंद भाऊजींनी वेळेत नाही विचारलं ना, तर मी आणि सौमित्र जाऊन सांगणार. तेच कर बाई राधिके. पप्पांना म्हणा जातात काही बघू नका का, मुलगी चांगली आहे ना, करून टाका म्हणा लग्न. हो आई, बरोबर आहे तुमचं, पण दुसऱ्यांची मतं अशी लगेच बदलता येत नाहीत ना. तेही बरोबर आहे ग, पण मला असं वाटलं बा, कसं आहे, सगळ्या गोष्टी कशा वेळच्या वेळी व्हायला पाहिजेत नाही का, मग त्यातच गंमत असते नाही का. अगदी करेक्ट. खरंय, सध्या ना सगळीकडे लग्नाचे वार आहेत. म्हणजे इकडे आनंद भाऊजी आणि जेनीचं लग्न, आणि इकडे शनायाचं लग्न. का म्हणजे? तेच मी तुम्हाला कालची गंमत सांगते. तू असं कुठल्याही मुलाबरोबर फिरायला जाऊ शकत नाहीस हा शनाया. तुला काय वाटतं, हे सगळं करताना मला मजा येते? आय एम एन्जॉयिंग इट. तुला एक जॉब मिळवता येत नाही, चांगले पैसे कमवता येत नाहीत, आणि म्हणून मम्मा चिडली, आणि म्हणून ती माझं त्या आदित्य जहागीरदार बरोबर लग्न लावून द्यायला निघाली. आणि आय कांट हेल्प इट. ओके, बाप्पा, खरंय का व? चल बाई, इथे आनंद आणि जेनीचं लग्न होऊन जाईल आणि तिथे शनाया आणि त्या मुलाचं लग्न होऊन जाईल. बरं होईल बा. मी तर बाप्पा देवासमोर तर पेढेच ठेवेन आणि त्याला सारख्या बिंट्या करीन. होऊन जाऊ दे त्या शनायाचं लग्न त्या मुलासोबत नाही का. आलेच मी बरं. शनायाचं लग्न झालं तर गुरुचं काय होणार? मम्मा. तो बघ. मम्मा कुठे? इकडे ये ना, इकडे लपूया. काय ओढतेस मला अशी? कोण? काय? गॅरी बघ ना, तुला स्पेक्स लागलेत का? हा यार मम्मा, गॅरी आहे. मग तुला लक्षात आहे ना मी काय सांगितलं तेच आणि तितकंच बोलायचं. कळलं? जाऊ मी? या गो. 1 मिनिट. काय? बाई. हाय यारी. काय शना, किती वेळ यार, मी एवढा वेळ वाट बघतोय तुझी, तू फोनही नाही उचलतेस. अरे मी फोन कसा रिसीव्ह करणार? मम्मा असते ना, आणि तिने मला पाठवून दिलं ते जहागीरदार बरोबर शॉपिंगला. हे बघ, सी, त्यांनी मला इतका एक्सपेन्सिव्ह ड्रेस घेऊन दिलाय आणि ज्वेलरी घेऊन दिली आहे, आणि हे बघ, हे सगळं त्यांनी माझ्यासाठी बेल्जियमहून आणलंय. आणि सो कूल ना, त्याचा फॅशन टेस्ट कमाल आहे माहितीये. आणि यू नो व्हॉट, ही इज व्हेरी रिच. तो एक तो रॉयल फॅमिलीत आलाय. त्याचे आई बाबा कधी कधी लंडनला असतात, कधी कधी पुण्याला असतात.
आणि तो काय म्हणला माहितीये का, त्याच्या सगळ्या कंपनीज पैकी इंडियातली जी कंपनी ना त्याची सगळी मॅनेजमेंट माझ्याकडे देणार आहे तो लग्नानंतर. एक मिनिट शनाया, त्या जहागीरदारचं कौतुक करायला भेटलीस का तुम्हाला? कौतुक काय, ही सगळी फॅक्ट आहे, कळलं ना. आणि मी तुला वॉर्न करायला भेटले. गॅरी, माझं तुझ्यावर जेन्युइनली प्रेम आहे, पण मला नाही कळत आहे मी काय करणार आहे, कारण तू काहीच करत नाहीयेस. आणि मम्मा माझं त्या जहागीरदार बरोबर लग्न लावून दिली यार. तुला कळतंय का मी काय सांगते? आता आपल्याकडे खूप वेळ नाही राहिलाय, तू जेन्युइनली काहीतरी कर. हा मम्मा, आय एम ऑन द वे. निघ आता तिकडनं पटकन. ओके ओके, आले आले, बाय. चल गॅरी, मी निघते. अगं तू आत्ताच आलीस ना पण. हे बघ गॅरी, मम्माला जर कळलं ना की मी तुला पण भेटलीये तर ती मला घराबाहेरच पडू देणार नाही यापुढे. यू टेक केअर, काहीतरी कर यार गॅरी प्लीज, नाही तर माझं खरंच ते जागीरदार बरोबर लग्न होईल. ओके, बाय बाय, आय लव्ह यू, बाय. शनाया अगं तू जेनी, ये सांग काय झालं? आले का आनंद भाऊजी? नाही ना मॅम, आय एम व्हेरी वरीड अबाउट हिम. ते माझे इतके स्ट्रॉंग नाहीये. आणि ह्या भावनेच्या भरात खरंच काही करू शकतो, पण तुम्ही फोन का नाही करतात त्याला? नाही डोंट कॉल हिम. काय नको आहे थांब, मी करतो फोन. नाही करतो फोन. आता फोन नको करू. तिथे काय सिच्युएशन असेल आपल्याला इथे माहिती नाहीये ना. पण इथे आपली काय सिच्युएशन आहे त्याला माहितीये का? त्याला काय अर्थ आहे का? काय कळवायला नको? किती वेळ वाट बघायची त्याची? सौमित्र थांब, थोड्या वेळ वाट बघूया अजून, थोडा वेळ थांब. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं? काही नाही, आम्ही आनंद भाऊजींची वाट पाहतोय, बाकी काय. काय पेस आहे का चालत येण्याचा? किती वेळ वाट बघायची तुझी? सौमित्र, बरं सांग आता काय झालं? मी बोललो बाबांशी. हा, काय काय म्हणाले ते? सांगतो. थोडं पाणी घेतो. काय? पाणी. अरे कसलं पाणी वगैरे नंतर पी ना यार, आनंद सांग ना आधी. आनंद भाऊजी हा नाही, होऊ देतच होऊ. हा बोल आता. आनंद भाऊजी तुम्ही सांगता का काय झालंय? आम्ही सगळेजण अरे का असं नुसतं चालतोयस तू? काय तुला बोललाच नाहीस ना आनंद? हा बहुतेक काय बोललाच नाहीये, खरं सांग. आनंद भाऊजी काय झालंय? काय झालं? काय बोलले सांगा ना सर. जेनी अगं प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला? कसं सांगू? अरे बाबा कसंही सांग रे, पण आता मॉर्निंगला तुला सांग आता. मी बाबांना फोनवर सगळं सांगितलं. मी जेनीवर आणि जेनी माझ्यावर किती प्रेम करते ते. आनंद भाऊजी सांगाल का काय झालं ते? मी बाबांना सगळ्या पद्धतीने समजवलं. प्लीज सेव्ह मी. What did he say? जेनी, He is not telling anything. शांत. पप्पा हो म्हणाले. हो म्हणाले? काय? हो म्हणाले? हो म्हणाले? काय? ते हो म्हणाले! तुला काय करायचं? ते हो म्हणाले! आपण कोण हो म्हणाले? जानीच्या सासरे! अभिनंदन मॅडम, अभिनंदन. रघु आनंदाची बातमी आहे. जा पटकन जाऊन पेढे घेऊन ये. थँक्यू. आणि ना अजून एक गुड न्यूज आहे. आपण ज्या शेतकऱ्यासाठी मागणी हे केली होती ना, ते पण अप्रूव्ह झाली आहे. सो आता गव्हर्नमेंट कडनं आपल्याला व्यवस्थित फायनान्स मिळणार आहे. वहिनी लग्न वगैरे सगळं नंतर. सगळ्यात आधी शेतकरीचं जे काम आहे ते आपल्याला करायचं. ती जी फॉर्मॅलिटी आहे म्हणजे सिंपल आहे. आपल्याला फाईल सबमिट करायची. फाईल कोणाकडे आहे? गुरु सरांकडे फाईल.
हा गुरु कुठे कॉला नाही अजून